नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 21.2 मधील क्वेश्चन्स बघणार आहोत. क्वेश्चन 1. द एरिया ऑफ अ रंबस इज 24 सेंटीमीटर स्क्वेअर. द लेंथ ऑफ इट्स डायगोनल इज 6 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द अदर डायगोनल. इझी आहे, फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. द एरिया ऑफ रंबस इक्वल्स टू काय आहे, 1/2 इंटू डायगोनल 1 इंटू डायगोनल 2. बघा, एरिया ऑफ रंबस इक्वल्स टू 1/2 इंटू डायगोनल 1 इंटू डायगोनल 2. त्याच्यामध्ये आपल्याला एरिया दिलेला आहे 24 इक्वल्स टू 1/2. 1 डायगोनल आहे 6 इंटू डायगोनल 2. देअरफॉर डायगोनल 2 इक्वल्स टू हे 24 हे 2 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये जातील आणि 6 हे डिनॉमिनेटरला येतील. 6 1 जा 6, 6 4 जा 24, 4 इंटू 2 8. डायगोनल 2 काय येईल, 8 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. द फ्लोर ऑफ अ हॉल 20 मीटर इन लेंथ and 17 मीटर इन breadth to be tiled. How many square tiles of side half meter will be required for tiling the floor of the hall? त्यासाठी एक फिगर ड्रॉ करूया हे समजण्यासाठी. हा एक हॉल आहे, हा एक हॉल आहे आणि हा इथं रेक्टँग्युलर आहे. म्हणजे ही किती आहे, 20 मीटर आणि आहे 17 मीटर. आणि याच्यामध्ये काय करायचे, टाईल्स बसवायचे, फरशी बसवायची. आणि त्याची साईज काय आहे, त्या टाईलची हाफ मीटर. म्हणजे काय आहे ती, म्हणजे याच्या छोट्या टाईल्स बसवायच्यात आणि याची हाफ म्हणजे 0.5 मीटर. म्हणजे हे मीटरमध्ये युनिट आहे आणि हे पण मीटरमध्ये युनिट आहे. तर असे उदाहरण तुम्ही स्कूलच्या टेक्स्टबुकमध्ये सोडवलेले आहेत. मग नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड इक्वल्स टू काय येईल, एरिया ऑफ द हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ द टाईल्स. मग एरिया हा रेक्टँग्युलर आहे, म्हणजे लेंथ इंटू ब्रेड 20 इंटू 17 आणि टाईल्स काय स्क्वेअर आहे, साईड इंटू साईड 0.5 इंटू 0.5 इज इक्वल्स टू 20 इंटू 17 इंटू. आता बघा, हा डेसिमल पॉईंट करायचा, याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि यासाठी 10 म्हणजे टोटल 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे डेसिमल पॉईंट निघून जाईल. ठीक आहे. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 2 जा 10 इक्वल्स टू. आता काय, 20 इंटू 17 इंटू 4, 20 इंटू 17 इंटू 4. मग इथे 20 आणि 4चा मल्टिप्लिकेशन केला 08 आणि इंटू 17 इंटू 17 किती येईल, ते 17 8 जा 0 येईल किंवा 8 136 मी टोटल काय येईल, ते 1360 टाइल्स रिक्वायर्ड टू टाइल दिस हॉल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. द पेरीमीटर ऑफ रंबस इज 54 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ इट्स डायगोनल इज 24 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द रंबस. आता एरिया ऑफ द रंबस काढण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, डायगोनलची. आता एक डायगोनल दिलेली, दुसरी काढायची आहे. एक फिगर ड्रॉ करूयात. बघा, ही एक रंबस आहे आणि तिचं पेरीमीटर 52 आहे. म्हणजे याची साईड काय असेल, मग 52 डिवायडेड बाय 4 इक्वल्स टू किती येईल, ते 4 1 जा 4, 4 3 जा 13. म्हणजे काय येईल, ही साईड याची 13 असेल. ही साईड काय असेल, सगळ्या 13 असेल. आणि हे डायगोनल, याच्या डायगोनलची प्रॉपर्टी काय असते रंबसची, की दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर इच अदर. मग आता याच्यातला 1 डायगोनल समजा हा 24 आहे, हा 24 घेतला तर हे बायसेक्ट करतात. म्हणजे हा किती येईल, 12 येईल आणि हा किती येईल, 12 येईल. किती येईल, 12 आणि हा 12. आणि आपल्याला हा डायगोनल काढायचा आहे. आता बघा, हा जो एक ट्रायंगल इथं फॉर्म झालेला आहे, हा जो ट्रायंगल या ठिकाणी फॉर्म झाला, हा राईट अँगल ट्रायंगल इथं होतो. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला 2 साईड्स दिलेल्या आहेत. कोणती आहे, की ही 12 आली, ही 13 आली. मग थर्ड साईड फॉर्म्युल्यानुसार न काढता आपल्याला पायथागोरसचे जे ट्रिपलेट्स आहेत त्याच्यावरून लक्षात येते
की कोणती आहे 12, 13 आणि दुसरी कोणती असते मग 5. म्हणजे ही साईड काय असेल 5 असेल, ही काय असेल मग 5 किंवा 13² - 12² ह्या पद्धतीने काढलं तर चालेल. आता हे डायगोनल्स काय असतात ते बायसेक्ट करतात एकमेकांना. ही 5 असेल तर खालचं पण काय असेल 5. म्हणजे ही डायगोनल काय असेल एक बघा आता डायगोनल 1 एक किती दिली 24 आणि आपण जी काढली डायगोनल 2 ती काय आली 5 + 5 ती किती आली 10. ती आली 10. मग एरिया ऑफ रंबस इक्वल्स टू 1/2 इंटू डायगोनल 1 इंटू डायगोनल 2. 1 इथं 1 2 इक्वल्स टू 120 सेंटीमीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. Next question, question number 4. The given plane figure is to be colored. What will be the expenditure at the rate of ₹15 per meter square? आता बघा इथे आता याला करायचा आहे, याला कलर करायचा आहे तर किती कॉस्ट असेल आणि त्याचा खर्च काय आहे ₹15 पर मीटर स्क्वेअर. म्हणजे ह्या पूर्ण फिगरचं आपल्याला काय काढावं लागेल एरिया काढावं लागेल. ओरलीच हे बरंचसं सोडवता येतं कसं बघा. आता हे जे वरचं जे ट्रायंगल असेल आता हा काय आहे हे तर 90 डिग्री म्हणजे हा सुद्धा काय असेल इथे हा 90 डिग्री. मग हा काय झाला 3 4 हे झाला पायथागोरस ट्रिपलेट दिलेलं आहे हे 3 4 म्हणजे 90 डिग्रीचं आहे. मग याचा एरिया काय येईल हा वरचा जो आहे ट्रायंगलचा एरिया काय येईल इथे बघा इथंच काढूयात. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू 1/2 इंटू 3 इंटू 4 म्हणजे 2 1 2 2 2 4 3 2 6 म्हणजे हे जे आहे याचा एरिया किती असेल 6. याचा एरिया असेल 6. आता ही साईज आहे 4 ही किती आहे ही सुद्धा कसे असेल 4. ही सुद्धा काय दिलेली आहे 4 दिलेली आहे. आणि ही साईड किती ही नंबर समजा ही आपण नंबर 1 म्हटलं ही नंबर 2 ही 4 इंटू 4 ही साईज किती याचा एरिया किती येईल मग हा 16 याचं किती येईल 16. आता आपल्याला कशाचं काढायचं आहे याचं काढायचं आहे. आता इथे बघा हा जो आहे हा काय होतो ट्रॅपेझियम होतो. हा खालचा जी आहे फिगर ही जी फिगर काय आहे ही ट्रॅपेझियम आहे. आणि या ट्रॅपेझियममध्ये ही खालची किती आहे साईड 8 सेंटीमीटर ही आहे 4 आणि ही काय आहे हाईट आहे 5 सेंटीमीटर. आता ट्रॅपेझियमचा एरियाचा फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियम इक्वल्स टू 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साईड म्हणजे ही 4 + 8 इंटू हाईट काय आहे ठिकाणी 5 इक्वल्स टू 1/2 इंटू 4 + 8 16 इंटू 5 इक्वल्स टू 2 1 2 2 8 म्हणजे किती येईल ते 40. ते येईल तो 40. आता या ठिकाणी टोटल मग आपण याची ॲडिशन करूयात. ते किती येईल ॲडिशन आता याची याला 40. टोटल एरिया किती होईल मग आता टोटल एरिया ऑफ द फिगर एरिया किती फिगरचा बघा हे 16 + 40 इक्वल्स टू 12 4 + 5 52 किती येईल हे 52 एरियाला. ठीक आहे. आता आणि रेट काय आहे 15 पर मीटर स्क्वेअर म्हणजे त्याची कॉस्ट काय येईल किंवा एक्सपेंडिचर काय येईल मग 52 इंटू 15 आहे 52 इंटू 15 मग काय येईल ते 15 2 30 कॅरी 3 15 5 75 75 + 3 78 काय येईल ते ₹780 ₹780. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन द फिगर द स्क्वेअर इज इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल म्हणजे हा एक स्क्वेअर इन्स्क्राईब आहे. द साईड ऑफ द स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर म्हणजे ही जी साईड आहे ही 10 सेंटीमीटर आहे. फाइंड द एरिया ऑफ द शेडेड रिजन म्हणजे हा जो शेडेड रिजनचा एरिया काढायचा आहे पायची व्हॅल्यू 3.14 गॅस सांगितलेलं आहे. आता जेव्हा शेडेड रिजनचा एरिया काढायचा असेल आपल्याला काय करावं लागेल अगोदर हे पूर्ण जे सर्कल आहे त्या सर्कलचा एरिया काढावा लागेल आणि त्याच्यामधून हा स्क्वेअरचा एरिया काढावा लागेल. स्क्वेअरचा एरिया तर आला तो 10 × 10 म्हणजे तो आला 100
बोला 100. आता स्क्वेअर, आता समजा हे इथं जॉईन केलं हे डायगोनल्स. आता हा काय सांगितलेला आहे, स्क्वेअर आहे, म्हणजे हा इथं 90 डिग्री आहे. आणि जर हा 90 डिग्री अँगल असेल, ह्या याच्यामध्ये तो इन्स्क्राईब झालेला असेल ह्या, तर ही कॉर्ड काय असेल मग, ही डायगोनल ही असेल डायमीटर. किती असेल मग, ही डायमीटर असेल. आणि हा 10 ही साईड आणि ही पण 10 साईड. म्हणजे आता बाय पायथागोरस थेरम कशावरून काढायचं आपल्याला, बाय पायथागोरस थेरम. हायपोटेनिसची काय लेंथ असते, हायपोटेनियस इक्वल्स टू साईड रूट 2. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, साईड रूट 2. हा इथे, कारण या दोन्ही काय साईड्स कॉन्ग्रंट आहेत. मग आयसोस्केलस हा राईट अँगल ट्रँगल होतो. कोणता होतो, आयसोस्केलस राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेनियस काय असते, साईड रूट 2. आता ही साईड रूट 2 म्हणजे ही पूर्ण डायमीटर आली. बघा आता डायमीटर इक्वल्स टू, आता यासाठी किंवा मग आपल्याला असं करावं लागेल, हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर, 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर, म्हणजे 100 प्लस 100 200. आणि या फॉर्मॅटमध्ये ते मग 10 रूट 2 येतं. आता डायमीटर किती आली, 10 रूट 2. म्हणजेच रेडियस काय असेल मग, 10 रूट 2 डिव्हायडेड बाय 2, म्हणजे काय येईल ते 5 रूट 2 ही आली रेडियस. आता या रेडियसवरून काय करायचं आहे, या पूर्ण सर्कलचा एरिया काढायचा. मग एरिया ऑफ अ सर्कल इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. आर किती आहे, 5 रूट 2 इंटू 5 रूट 2. आता बघा पायची व्हॅल्यू 3.14 इंटू, आता हे 5 रूट 2, 5 इंटू 5 काय येईल ते 25 इंटू रूट 2 इंटू रूट 2. रूट 2 काय होतात, रूट 4. आणि रूट 4 म्हणजेच काय 2. रूट 4 म्हणजेच काय येईल ते 2, यायचं 2. आता बघा याचं मल्टिप्लिकेशन करूयात आपण, 3.14 इंटू हे काय आलं 50 इज इक्वल्स टू, हा मल्टिप्लिकेशन 0, 5 4 जा 20 कॅरी 2, 5 1 जा 5 प्लस 2 7, 5 3 जा 15, हे डेसिमल पॉईंट 157 स्क्वेअर सेंटीमीटर हा आला कशाचा, एरिया ऑफ द सर्कल. आणि एरिया ऑफ द स्क्वेअर किती आहे, हे साईड इंटू साईड म्हणजे 100 आहे. मग आता कशाचं काढायचं आहे, शेडेड रिजन. मग शेडेड रिजन, एरिया ऑफ शेडेड रिजन इक्वल्स टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ द स्क्वेअर. 750 57 सेंटीमीटर स्क्वेअर, 57 सेंटीमीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 6. In the figure, quadrilateral ABCD is a rectangle. रेक्टँगल म्हणजे हे काय असेल, 90 डिग्री असतील. हे लगेच आपल्याला कन्फर्म होतं. सेमी सर्कल्स आर ड्रॉन ऑन AB. हे AB वर एक सेमी सर्कल अँड CD सेमी सर्कल्स काढलेत. लेंथ AB म्हणजे AB 7 सेंटीमीटर, AD इज 10 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द फिगर. ह्या फिगरचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता पहिल्यांदा हे जो मध्ये जो हा रेक्टँगल आहे इथं लगेच कळेल, लेंथ इंटू ब्रेड म्हणजे त्याचं किती येईल 70. त्याचं किती आला 70. याच्यासाठी आता फॉर्म्युला लिहायची गरज नाही, हे आपल्याला ओरली करायची सवय झालीच पाहिजे. आता हे जे दोन सेमी सर्कल जर कंबाईन केले तर ते काय होतील मग, हा एक सेमी सर्कल आणि हा एक इकडचा, म्हणजे ते काय होईल, एक कम्प्लीट सर्कल होईल की ज्याची रेडियस किती आहे, डायमीटर किती आहे ही AB 7. आता तिचे रेडियस काढावं लागेल. मग डायमीटर इक्वल्स टू 7, मग रेडियस काय येईल 7/2 ही झाली याची रेडियस. मग हे दोन्ही मिळून एक सर्कल फॉर्म होतं. मग याची आपण एरिया काढूयात. एरिया ऑफ सर्कल इक्वल्स टू पाय इंटू आर स्क्वेअर म्हणजे 7/2 इंटू 7/2. फॉर्म्युला आता लिहायची गरज नाही, लक्षात येत असेल. हे 7 7 कॅन्सल झाले. हे इथं काय आलं 11, काय आलं त्या ठिकाणी 11 इंटू 7 77/2 77/2 इक्वल्स टू याचं किती येतं आता 2 3 जा 6 आणि 2 8 जा 16.5 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. हा कशाचा एरियाला, ह्या दोन्ही सेमी सर्कल मिळून जे पूर्ण सर्कल फॉर्म होईल त्याचा. रेक्टँगलचा किती आहे 70, मग दोघांचे ॲडिशन किती होईल, हे 38 आणि 70चे ॲडिशन होईल 0.0 दिलं 5810.
108.5. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. आता याचं आपण ओरली जे आहे हे करण्याचा सराव केला पाहिजे. याच्या पुढील प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.